फार वर्षापूर्वी एका छोट्याशा गावात संजय नावाचा एक मुलगा आणि त्याची म्हातारी आई असे दोघं जण एका छोट्याशा झोपडीत राहत होते. बिचारे इतके गरीब होते की उद्या काय जेवायचं हा प्रश्न नेहमी त्यांना पडत असे. थोडासा मोठा झाल्यावर संजयने ठरवलं की आपण आता काहीतरी उद्योगधंदा करायचाच आणि आईचे कष्ट कमी करायचे. मग आईचा निरोप घेऊन संजय निघाला. खूप खूप चालला. वाटेत त्याला एक मोठं जंगल लागलं. आजूबाजूला कितीतरी डोंगर होते. मधल्या रस्त्याने संजय आपला चालत होता. रातकिड्यांचा किर किर असा आवाज येत होता. आजूबाजूला एक देखील झोपडी किंवा हॉटेल दिसत नव्हतं. तरी न भिता संजय जातच होता. तेवढ्यात काय झालं, अगदी लांब एका दिव्याचा प्रकाश त्याला दिसला. आता पावलं जरा भराभर पडू लागली. आजची रात्र इथे विश्रांती घेऊ असा विचार करून संजयने दार वाजवलं. एवढ्या रात्री कोण आहे? दरडावून कोणीतरी विचारलं. हा आवाज काही माणसाचा निश्चितच नाही, संजयने ओळखलं. परंतु आता मागे फिरण्यात सुद्धा अर्थ नव्हता. आतून परत आवाज आला. कोण आहे? मी संजय आहे. आजची रात्र मी इथे झोपू का? कर्र दरवाजा उघडला. बाप रे, भीतीने संजयच्या पोटात गुळाच आला. 2 विचित्र डोक्यांचा तो एक दुष्ट राक्षस होता. त्याचे डोळे लाल लाल भडक होते. केस नुसते पिंजारलेले होते. नाकं तर अगदी विचित्रच होती. ओठ जाड होते आणि दात मोठे मोठे आणि बाहेर आलेले होते. आणि त्याच्यासमोर संजय अगदी उंदरा एवढा वाटत होता. पण आता मागे तरी फिरणार कसं? हा चिमुरडा झोपला की ह्याचा चट्टामट्टाच करून टाकूया. एक डोकं हळूच दुसऱ्या डोक्याच्या कानाशी कुजबुजलं. राक्षसानं संजयचं स्वागत मात्र अगदी मस्त केलं बरं का. संजयला त्यांनी भरपूर खायला घातलं. झोपायला एक प्रशस्त खोली दिली आणि म्हणाला, घाबरू वगैरे नकोस हं. रात्री उंदीर घुशी आल्या तरी. छे छे, एकदा झोपलो की मला अगदी मेल्यासारखी झोप लागते, संजय म्हणाला. राक्षसाच्या मनातला कावा त्याच्या डोळ्यांवरून त्यांनी चांगला ओळखला होता. स्वतःला फार धीट समजतो नाही का? तर ही रात्र शेवटची रात्र आहे तुझी, कळते कुठे या चिमुरड्याला? बाहेरच्या खोलीत जोरजोरात येरझाऱ्या घालत राक्षस बडबडत होता. परंतु खोलीला कान लावल्यानं संजयला शब्दनशब्द कळत होता. बरं का मुलांनो, मग संजयने एक युक्ती केली. हळूच एक लाकडाचा ओंडका पांघरुणाखाली घातला. उशीवरून पण पांघरून घातलं आणि संजय झटकन कपाटामागे लपला. हातामध्ये मोठी कुऱ्हाड घेऊन तो 2 डोक्यांचा राक्षस हळूच दरवाजापाशी आला. दरवाजा उघडला आणि जोरात कुऱ्हाड मारली त्यांनी. खाडकन लाकूड तुटल्याचा आवाज झाला. वाह, याच्या हाडांचा तर चुराच झालाय. राक्षसानं एक विकट हास्य केलं. दुसऱ्या दिवशी संजयला पाहून राक्षसाचे डोळेच विस्फारले. तरीसुद्धा त्याने विचारलं, काय झोप कशी लागली? संजय पण म्हणाला, वा वा, छानच लागली झोप. रात्री एकदाच एक उंदीर माझ्या उशीवर आला होता, पण मी होतो झोपेत. फार दमलो होता ना मी. फारच शक्तिमान दिसतोय हा, राक्षसाचं एक डोकं दुसऱ्या डोक्याला म्हणालं. आता मात्र ह्याची पुरती खोड मोडतो. संजयनी पण ठरवलं, काहीतरी युक्तीच करूया. मग 2 जण टेबलावर खीर प्यायला बसले. संजयनी आपल्या शर्टच्या आत एक चांबड्याची पिशवी लपवली होती. खीर प्यायल्याचं नाटक करून तो काय करायचा, हळूच शर्टमध्ये खीर ओतायचा. बघता बघता 8 वाट्या संपल्या. तुझी भूक मोठी आहे रे, राक्षस म्हणाला. हे काहीच नाही, मी आणखी अशा 10 वाट्या सुद्धा पिऊ शकेन. परंतु राक्षसा, त्याआधी तुला एक गंमत बघायची का? संजयनी एका चाकूनं शर्टमधली पिशवी फोडली. बघ, माझ्या पोटातून मी प्यायलेली खीर काढली की नाही बाहेर? राक्षसा, मी तुझ्याशी पैज लावतो, तुला हे मुळीच जमणार नाही.
अरे मूर्खा, मला एवढा काही भित्रट समजलास तू? जे तू करू शकतोस ते मला नाही जमणार असं वाटतंय तुला? इकडे आणतो चाकू. रागारागाने दात ओठ खात राक्षसाने संजयच्या हातातला चाकू घेतला आणि स्वतःच्या पोटातच खुपसला. रक्त आणि आतडी बाहेर आली. दुसरं काय, तो 2 डोक्यांचा राक्षस एका क्षणात जमिनीवर कोसळला. युक्तीनं राक्षसाला मारल्यामुळे ते घर आणि आतल्या सगळ्या संपत्तीचा संजयच मालक बनला.